नमस्कार मित्रांनो, आज 27 जुलै. आज महाराष्ट्रात पुन्हा जोरदार तर काही भागांमध्ये अति जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आज 27 जुलै. आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये रात्री मध्यरात्री जोरदार पावसाचा अंदाज आहे. एकदम कमी वेळात आणि थोडक्यात हे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता, बंगालच्या उपसागरातून पुन्हा एक कमी दाब निर्माण झालेला आहे. हा कमी दाब पुन्हा पूर्व उत्तर पश्चिम दिशेला सरकला आहे. तर सध्या स्थितीला हा कमी दाब आंध्र प्रदेश आणि विदर्भाच्या पूर्व भागावर आपल्याला बघायला मिळत आहे. याच्या प्रभावामुळे राज्यात पुन्हा पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे. पुन्हा काही काही ठिकाणी खूप जबरदस्त पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. आज राज्यात सकाळपासूनच बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल राहील. काही ठिकाणी सकाळपासूनच जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, गडचिरोली, पूर्व विदर्भ, त्यामध्ये गडचिरोलीचा पूर्व भाग, कापसी, कंकेर वगैरे या भागांमध्ये जोरदार तर काही काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. अंबागर, चौकी, तसेच देसाईगंज, धामतिरी, दोनारगर, दुर्ग, गोंदिया तसेच भंडारा या परिसरामध्ये सकाळपासूनच आपल्याला पाऊस बघायला मिळेल. हलका मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. दुपारपर्यंत मित्रांनो हे जे वातावरण आहे हे आणखीन पश्चिमेकडे आपल्याला सरकताना बघायला मिळेल. त्यामुळे आणखीन पश्चिम भागाकडे देखील आपल्याला पावसाचा जोर आहे तो दुपारनंतर वाढलेला बघायला मिळेल. त्यामध्ये नागपूरचा आसपासचा परिसर, ताडोबा, देसाईगंज, गडचिरोली, पांढरकवडा, यवतमाळच्या काही परिसरामध्ये, मुख्यत्वे करून पूर्व भागामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल दुपारनंतर. मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. जोरदार पाऊस मुख्यत्वे करून उमरेड तसेच पवनी, त्याचबरोबर इकडं शिंदेवाई, गडचिरोली, अरमोरी, देसाईगंज या भागांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. एखाद्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता देखील मित्रांनो या वातावरणात नाकारता येणार नाही. संध्याकाळपर्यंत आणि रात्रीपर्यंत अमरावती विभागात देखील मित्रांनो पाऊस वाढेल. त्यामध्ये अमरावती तसेच यवतमाळ, वाशिम या भागांना देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. रात्री जो काही अमरावतीचा पूर्व परिसर आहे, अमरावतीचा पूर्व भाग, यवतमाळ वगैरे आणि आसपासचा परिसर, वर्धा वगैरे या भागांमध्ये जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त अकोला, बुलढाणा तसेच आसपासचा परिसर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. तसेच मराठवाड्यातील पूर्व परिसर, नांदेड तसेच हिंगोली, त्याचबरोबर परभणीच्या काही परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. पहाटेपर्यंत, उद्या सकाळपर्यंत या भागांमध्ये देखील मित्रांनो पाऊस हळूहळू वाढताना आपल्याला बघायला मिळेल. हा जो कमी दाब आहे हा गुजरातच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे, म्हणजेच उत्तर पश्चिम दिशेने सरकत जाण्याची शक्यता आहे अशा पद्धतीने. त्यामुळे आसपासच्या भागांमध्ये जोर आहे तो आज वाढण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये रात्री वाढेल, काही भागामध्ये उद्या सकाळपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आज नाशिक आसपासच्या परिसरामध्ये हलक्या रिमझिम पावसाची शक्यता आहे. सकाळपासूनच पावसाचा जोर ओसरलेला बघायला मिळेल. पश्चिम पट्ट्यामध्ये काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये आजही वारे बघायला मिळतील. वाऱ्यासह काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. नाशिकच्या पूर्व भागामध्ये जोर कमी राहील. अहिल्यानगरमध्ये जोर कमी राहील. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये देखील पावसाचा जोर आहे तो कमी राहील. फक्त कोकणालगतच्या पुणे, सातारा, सांगलीच्या कोकणालगतच्या भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. कोकण विभागामध्ये देखील मित्रांनो आज बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर आहे तो उसरलेला आहे. हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. घाटमाथ्याच्या ठिकाणी मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो कोकणातील. मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील. पूर्व भागामध्ये संध्याकाळपर्यंत नांदेड वगैरे, हिंगोली या भागांमध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. या अपडेटमध्ये मित्रांनो थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो. काही बदल झाला तर दुपारच्या अपडेटमध्ये आपण अपडेट देणारच आहोत. तसेच रात्रीची देखील आपण अपडेट देणार आहोत. हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.